वाघनखांवर शंका उपस्थित करणं दुर्दैवी, मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र। राज्याचा दृष्टीनं आजचा दिवस भाग्याचा, वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदेंचं वक्तव्य। शिवरायांची वाघनखं ही आपल्यासाठी प्रेरणादायी, प्रत्येकानं एकदा तरी ही वाघनखं बघायलाच हवीत। वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवारांचं आवाहन, शेरो शायरी करत अजितदादांची विरोधकांवर टोलेबाजी। काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, ही बुरशी दूर करायचं काम करायला हवं। वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। पूजा खेडेकरांना सनदी सेवेतून बेदखल करण्याची प्रक्रिया सुरू। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे खोटी माहिती दिल्याप्रकरणी खेडकरांवर गुन्हा दाखल। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7ही आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता। आज त्याबाबत काँग्रेस निर्णय घेण्याची शक्यता। जगभरातील एअरलाइन्सच्या एअर इंडिया, अकासा तसंच इंडिगो, डेल्टा आणि स्पाइस जेटच्या विमान सेवा ठप्प। बँका आणि शेअर बाजारावरही परिणाम। विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती। भर पावसाळ्यात हातोडा चालतोच कसा, कोर्टाचा सवाल। आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द। शिंदे सरकारला मोठा झटका। खासगी आणि विनाअनुदानित शाळात गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा। उद्या दुपारपर्यंत नीट यूजीचा निकाल शहरनिहाय वेबसाईटवर अपलोड करा। सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। उमेदवाराचं नाव जाहीर करायला मात्र नकार। मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर। कोकण रेल्वेकडून 7 विशेष गाड्यांचं नियोजन। 21 जुलैला सकाळपासून सुरू होणार आरक्षण। विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा। नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट।